आपली सगळी मंडळी निघाली आहे हवा आपल्या बाईकवर. चल बस पाटी. चला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजले आहेत रात्रीचे 12 आणि आम्ही निघालो आहोत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे भीमाशंकरला. तर आमची गाडी रेडी आहे बघा, मयूर आणि ही सगळी आमची मित्रमंडळी. आम्ही टोटल 12 जण आहोत, म्हणजे आमच्या टोटल 6 गाड्या आहेत. ते आमचं घर आहे आणि आम्ही सगळे इकडे बॅग पॅक केलेले आहेत ऑलरेडी. अजून बाकीच्या सगळ्या ज्या पण गाड्या आहेत त्या सगळ्या बाहेर आहेत. आपली सगळी मंडळी निघाली आहे हवा आपल्या बाईकवरती. आपलं सगळं सामान. अपनी दीदी भी ब्लॉग बना रही है और आपको हे बघा, ही बघा आपली आहे ही बाईक, आपल्या मित्राची दुसरी बाईक एक्सपल्स, तिसरी आहे ही आपली FZ. हंडीच्या दिवशी बघा, ऐका कधी काय घेतलंय. ही एक गाडी आहे. अजून ही एक गाडी आहे आपली आणि एक स्कूटी आणि अजून एक कुठली तरी गाडी आहे ना, ही बघा ही होंडा शाईन. तर मयूर एक्साइटेड? आम्ही तर, मला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट कसलं आहे, एक तर बाईक राईड तर आहेच ऑफकोर्स, पण त्याच्यानंतर मला सगळ्यात फर्स्ट जे एक्साइटमेंट आहे ते माझं असं आहे की माझं फर्स्ट ज्योतिर्लिंग कंप्लीट होतं आहे आणि आम्ही फर्स्ट ज्योतिर्लिंग ते पण सोबत करतो आहे जोडीने. आणि हे बघा बाकीचे सगळे मित्र बांधतात आहेत. हे बघा, हे आमची लेडीज गँग आहे, पण लेडीज फॉलो करायला, लेडीज भले असतील पण त्या ना पोरांपेक्षा कमी नाही आहेत. एक्झॅक्टली पोरांपेक्षा कमी नाही आहेत. तर आपल्या सगळ्या गाड्या फुल करून रेडी आहेत. आर यू गाईज एक्साइटेड? हर हर महादेव. आपण JNPT रोडनी जातोय. JNPT रोडला सुरुवात झाली आहे. टोपली आहे अगली गँग घेऊन आयची चालली आहे. खूप छान चांदणं पडलंय आणि खंडाळा घाटाला पण सुरुवात झाली आहे. तर आपण पोचलो आहे आता खंडाळा घाट आणि त्याच्या एकदम टॉप पॉईंटला आम्ही आलो आहे. छान दिसतंय, सगळं चमचमत आहे. मी आजपर्यंत हा व्ह्यू फक्त सकाळच्या टाईमला बघितला आहे किंवा दिवसा बघितलेला आहे, पण रात्रीच्या टाईमला पण हे छानच दिसतं. आता वाजलेत 6:30. तुम्ही मॉर्निंग व्ह्यू बघू शकता किती छान उजळलं आहे. आता पुण्याला पोहोचलो आहे. आम्ही आता पुण्याला पोहोचलो आहे. MIDC. तर आता आम्ही ड्रायव्हर स्विच केला आहे. तर चलो आता निघतो आम्ही. आता तू गाडी चालव
काटे. चला मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहोत तळेगाव MIDC. इथून अजून भीमाशंकर 2 तासावर बघू किती वेळात पोहोचतो. नम्रता गाडी चालवते रायडर. भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे भीमा नदीचा उगम देखील होतो. हे मंदिर प्राचीन नागरा शैलीतील स्थापत्यकलेचा नमुना आहे. मंदिराजवळ गुप्त भीमाशंकर, कळमजा माता मंदिर, हनुमान तळे, अंजनी माता मंदिर आणि कोकण व्ह्यू पॉईंट यासारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत. तुमच्याकडे वेळ असल्यास या ठिकाणांना तुम्हीही भेट देऊ शकता. फायनली आता आम्ही भीमाशंकरला पोहोचण्यासाठी 4 किलोमीटरच अंतर बाकी आहे. समोर हे झाडांचं जे काय बनवलं म्हणजे असं ऑटोमॅटिक बनलं गेलं आहे ना, ते टनल सारखं शेप छान वाटतं बघा. वाव, इकडच्या लाईट्स पोलचे लाईट्स तर बघ त्रिशूलवाले आहेत. सुपर. तो माकड किती पुढे आहे. हे खूप जास्त ट्रॅफिक आहे. बाईक मला पहिला वाटलेलं की आधी पाठीमागेच पार्किंग करावी लागेल. असं काहीच नाही झालं लकीली. गाडी आतमध्येपर्यंत एंटर झालेली आहे. कुठे आहे मंदिर मयूर? इथून जाण्याचा रस्ता आहे आतमध्ये आणि इथे एक बाईक पार्किंग आहे. तर आपण हे आपल्या देवासाठी घेऊन चाललो आहे. आता बघूया किती गर्दी असेल आणि किती लाईन असेल. फ्रेश वाटतंय. बाकीचे सगळेजण येत आहेत. आम्ही पुढे जातो. तर मंडळी, आम्हाला लाईनमध्ये उभे राहून अर्धा तास झाला आहे. आता बघूया किती वेळ लागतोय अजून. बघा, आणि आम्ही 4 जण आलो आहे. बाकी सगळेजण कॅम्पिंगला गेले. ते तयारी करतात तिथे जाऊन टेंट वगैरे लावायची जेवणाची. बरोबर आहे की नाही मंडळी? पहिला विठोबा मग फोटो. मी लाल लाल का झाली आहे? ब्लश आम्हाला समजेल ते उद्या. ब्लश काळा होणार आहे. तर मित्रांनो, आज आपलं दर्शन झालेलं आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगामध्ये.
आणि आता आम्ही निघतो आहे परत आमच्या सगळ्या मित्रांकडे जे कॅम्पिंगची तयारी करायला गेले आहेत. आधीच आता जेवण वगैरे ते सगळं बनवणार आहेत तर ते तिकडे जातील. सॉरी ते ऑलरेडीच तिकडे गेलेले आहेत तर आपण तिथे जाऊया. मग तिथे जाऊन आम्ही कसं कॅम्पिंग करतो आहे आणि काय काय मजा मस्ती करतात तुम्हाला मी दाखवेन. तर आम्ही हा व्हिडिओ इथेच एंड करत आहोत. कॅम्पिंग स्पॉटचा व्हिडिओ तुम्हाला पार्ट 2 मध्ये पाहायला मिळेल. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. बाय बाय.